मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापूरच्या माढ्यात नुकसानाची पाहणी। सर्व पालकमंत्र्यांनाही नुकसानीची पाहणी करण्याचे फडणवीसांचे आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी। तात्काळ पंचनामे करून अहवाल द्या। नुकसानग्रस्त ग्रामस्थांसाठी जेवणाची व्यवस्था करा। अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। कृषी मंत्री भाणेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानीची पाहणी। अधिकारी पंचनामे करत नाही। शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा। हेक्टरी 50,000च्या मदतीची ही मागणी। पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानीची पाहणी आणि गावकऱ्यांसोबत संवाद। पंचनामे करून लगेच मदत देणार। जिथे पाऊस कमी पण नुकसान दिसतंय तिथेही मदत देणार। पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचा उद्या दुष्काळ पाहणी दौरा। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार। धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा ताफा। शेतकऱ्यांनी अडवला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी। तर मी पैसे घेऊन आलो नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य। मदत करता येत नसेल तर किमान शेतकऱ्यांची थट्टा करू नका। गिरीश महाजन रस्ता खचला म्हणून पाहणी न करताच परतले। दिखाव्यासाठी दौरे काढून खर्च वाढवण्यापेक्षा हेक्टरी 50,000ची मदत करावी। रोहित पवारांची टीका। लातूर जिल्ह्यातल्या कारला गावातील 500 एकर शेती पाण्यात बुडाली। पिकांसह जमीन खरडून गेल्यानं शेतकरी संकटात। गेल्या 11 दिवसांपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। गोदावरी, मांजरा आणि सिंदफणा नदीला पूर। मोरगाव परिसरातील शेतीसह काही घरं पाण्याखाली। अतिवृष्टीचा फळबागांना मोठा तडाखा। सोलापुरातील वाकावलापुराच्या पाण्याचा वेढा। रेस्क्यू टीम पोहोचली नसल्याचा गावकऱ्यांचा दावा। पुरामुळे पिण्याच्या पाण्याचीही गावात सोय नसल्यानं ग्रामस्थ हवालदिल।